दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि पुण्याला जायची वेळ झाली. पुण्यातून घरी जाताना जी गाडीचं स्पीड होतं ती येताना कमी झालं. माझ्या घरनं आणि अविनाशच्या घरनं जे जे सामान आणलं होतं ते सगळं काढून घेतलं. ही गॅलरीची अवस्था झाली होती, सगळी झाडं वगैरे खराब झालेली. मला तर बाबा जाम टेन्शन आलं, तर ही सगळं कधी उरकायचं. त्या टेन्शनला घालवायसाठी मस्त कडक स्पेशल चहा केला आणि लागली पुढच्या कामाला. दोन्ही पण घरनं एवढं सामान दिलं होतं ना, काय बोलायला नको. आत नेऊन नेऊन कटाळा आला. मला भुईमुंगाच्या ना वाल्या शेंगा जाम आवडतात. पप्पांनी पिशवी भरून दिल्या होत्या. शांतपणे खाली बसून खायला काही टाइम नसणार ही मला माहित होतं. म्हणलं काम करत येता जाता आपलं तोंडात टाकून घ्याव्या. अशा प्रकारे सगळा बोजा बिस्तारा गुंडळून घेतला. इकडं मम्मीने दिलेली दिवाळी आपली साईडला ठेवून घेतली. मला तर फक्त मम्मीच्या हातची दिवाळी आवडती, बस बाकी काही नको. शेंगांचा कार्यक्रम तर काही जोरदार चालला होताच. इकडं घरून ताईंनी मस्त अशी बटाट्याची भाजी आणि चपाती बांधून दिली होती. आता एवढी पळापळ करून झालं, थोडं काहीतरी थंड प्यायला पाहिजेच म्हणून थंड पिऊन घेतलं. त्याच्यानंतर घरून आणलेल्या जी बटाट्याची भाजी चपाती होती त्याचा कार्यक्रम मी असा करून टाकला. सकाळी पण येताना बटाट्याची भाजी चपातीच खाल्ली होती. म्हटलं काहीतरी आता वेगळं करावं म्हणून हा कार्यक्रम केला. खाल्लं पिल्लं मस्त झोपलो. भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.